गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारणार आहे. आपण सगळेच धावतोय, बरोबर ना? पण नक्की कुठे? पैशाच्या मागे, यशाच्या मागे, की फक्त दुसऱ्यांपेक्षा पुढे जाण्यासाठी? कधीतरी शांत बसून विचार केलाय का, की या सगळ्यात आपण जगायलाच विसरलोय? आयुष्य ना खूप सोपं आहे, पण आपणच त्याला गुंतागुंतीचं करून ठेवतो. मला एका पुस्तकात वाचलेला एक सुंदर ओळ आठवते. आयुष्य हे कापलेल्या पतंगासारखं नसावं, जे वाऱ्याच्या दिशेने कुठेही भरकटत जाईल. आयुष्य तर एका समुद्रातल्या झांजासारखं असावं. वादळ कितीही असो, दिशा आपण स्वतः ठरवायची. आपण अनेकदा भूतकाळातील चुकीचा विचार करून आजचा दिवस खराब करतो, किंवा उद्या काय होईल या भीतीने आजचा आनंद गमावून बसतो. पण खरं सांगू का, काल निघून गेलाय आणि उद्या अजून आलेला नाहीये. तुमच्या हातात फक्त एकच गोष्ट आहे, तो म्हणजे आजचा हा क्षण. एका छोट्याशा झाडाकडे बघा. पानं गळली म्हणून झाड कधी रडत बसत नाही. ते शांतपणे नवीन पालवी येण्यासाठी वाट पाहतं. आपल्या आयुष्याचंही असंच काही आहे. आज अपयश आलं, आज दुःख आहे, याचा अर्थ असा नाही की आयुष्य संपलं. हा तर फक्त एक कठीण टप्पा आहे, जो लवकरच बदलणार आहे. लोकांची पर्वा करणं सोडून द्या, कारण लोक तुमच्या यशावर टाळ्या वाजवतील आणि अपयशावर हसतील. पण संघर्ष शेवटी तुम्हाला एकट्यालाच करायचा आहे. म्हणूनच मित्रांनो, आजपासून स्वतःसाठी जगायला शिका. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. आई-वडिलांशी मनमोकळं बोला. जुन्या मित्रांना फोन करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करा. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त ते दुसऱ्याच्या नजरेतून नाही, तर स्वतःच्या मनातून जगायला शिका. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा.